पाठ दुसरा संतवाणी यांचे वर्कबुक कंप्लीट केलेला आहे। बघा, वाट बघणारा कोणाची वाट बघतो? वाट बघण्याचे कारण, चकोरा कोणाची वाट बघत असतो? पौर्णिमेच्या चंद्राची। आणि कारण काय आहे त्याचं? चंद्रीकरण हेच त्याचे जीवन। ही चंद्रीकरण हेच त्याचे जीवन आधी दिलेलं आहे। दुसऱ्याचं लेकी आहे, माहेरचे बोलावणे येणे, दिवाळीचा सण। आणि भुकेलेले बाळ माऊलीची वाट बघत असते। आणि वाट बघण्याचे कारण काय आहे? भूक, भेटीची आस। म्हणजे भूक लागलेली असते आणि भेटीची आस असते। चौथं आहे संत तुकाराम महाराज पांडुरंगाची वाट बघत असतात आणि कारण आहे भेटीची आस। फक्त त्यांना भेटीची आस असते। आणि योग्य अर्थ शोधा। आस लागणे म्हणजे ध्यास लागणे आणि वाटुले म्हणजे वाट। आणि सहसंबंध लावा। कृती 2 आकलन मधलं आहे। जसे चंद्रमा चकोर तसे दिवाळीचा सण आहे। बाळ भुकेलेले होते, संत तुकाराम भेटीचे आस आतुरलेले होते म्हणून हे लिहिलेलं आहे। आणि शब्दजाल पूर्ण करा। मज लागलीसे भूक। कोण म्हणते? कोणाला म्हणते? तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाला म्हणतात म्हणून हे इथं लिहिलेलं आहे। आणि कृती 3 कवितेतील शब्दांचे अर्थ। कवितेतील पुढील शब्दांचे अर्थ लिहा। चंद्राला काय म्हटलेलं आहे? चंद्रमा चकोरा जीवन। आणि बाळ, लहान बाळाला लहान बाळच माऊली विठ्ठल। आणि इथं काव्य सौंदर्य आहे। भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाय रात्रंदिवस वाट तुझी। यांचा सरळ अर्थ दिलेला आहे, पूर्ण लिहून घे जा। आणि तुका म्हणे माझं लागलीसे भूक, धावून श्रीमुख दावी देवा। या ओळीचा पण अर्थ दिलेला आहे। तिसरा आहे संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा। हा दिलेला आहे, पूर्ण लिहून घे जा। चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात ते तुमच्या शब्दात लिहा। इथं लिहिलेलं आहे, मोकळ्या अक्षरात लिहिलेलं आहे, तुम्ही लिहून घे जा। आणि तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणीला भेटा असलेले आहात असे सांगण्याची एखादा दृष्टांत वापरा आणि तो स्पष्ट केलेला आहे इथंच। हा लिहून घे जा। कविता संतवाणी भेटी लागी जीवा याच्यातलं पण लिहिलेलं आहे। हे तसं तर पुस्तकामध्येच असते, पण लिहून दिलं। हा संदेश तुम्हाला लिहायला लागते। आणि कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे हे पण लिहून घे जा। हे प्रस्तुत कवितेतील 4 शब्दाचे अर्थ। रात्र कशाची असते? चंद्रमेची रात्र। दिवसच। आस ओढ, जीवलग। समानार्थी शब्द लिहा। माऊलीला आई म्हटलेला आहे, जीवलग म्हटलेला आहे, चंद्रमा म्हटलेला आहे, रात्र दिवस हे विरुद्धार्थी शब्द आहे। अमावस्या, पौर्णिमा, अमावस्या, ताण, भूक, जीवन, अजीवित आहे। माता पिता, लिंग बदला, बालक बालिका, मुलगा मुलगी, पुत्र पुत्री हे लिहून घे जा। वचन बदला। चौथा, रात्र रात्री, दिवसा दिवशी हे अचूक शब्द ओळखा। हे पूर्ण लिहिलेले आहेत। इथं आपला व्हिडिओ संपलेला आहे। सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा।
विसरू नका.